हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या आपल्या कुकिंग ब्लॉगची सुरुवात होत आहे माझ्या बाल्कनी गार्डनमधून. तर आज मी तुम्हाला कोळंबीची अतिशय रिच फ्लेवर असलेली एक रेसिपी दाखवणार आहे आणि तिचं नाव आहे प्रॉन्स मलाई करी. खूप मस्त बनते आणि खूप सोपी आहे बनवायला. चला तर मग आजच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मला खात्री आहे हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल. ही रेसिपी बनवण्यासाठी मी पाऊण किलो कोळंबी घेतली आहे आणि ती स्वच्छ केल्यानंतर त्याचं डोकं पाय वगैरे सगळं काढून टाकल्यानंतर ती 500 ग्रॅम इतकी असेल. तर तुम्ही पाहू शकता इथे मी कात्रीच्या मदतीने यातील जो काळा धागा असतो, काळी शीर असते ती काढून टाकलेली आहे. कोळंबीच्या वरचं जे शेल आहे ते मी काढलेलं नाही, मी तसंच ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं की याच्यासोबत जेव्हा आपण कोळंबी बनवतो तेव्हा ती जास्त टेस्टी बनते. सर्वात अगोदर आपल्याला कोळंबीला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिट आपण याला मॅरिनेट करणार आहोत. हे मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय ते पाहून घेऊयात. इथे मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे. अगदी ताजा नारळ आहे. त्याचं आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचंय आणि या इथे आलं, लसूण आणि ताजी कोथिंबीर आहे धुवून घेतलेली. तर सुरुवातीला मी नारळाचं दूध करून घेणार आहे. हे आपल्याला एक वाटीभर हवं आहे. त्यासाठी नारळाच्या तुकड्यांना मी मिक्सर जारमध्ये टाकलं, त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे. नारळाचं दूध बनवणं खूप सोपं आहे. आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे खालच्या भांड्यामध्ये नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. नारळाचा हा जो उरलेला चोथा आहे तो तुम्ही दुसऱ्या वाटणामध्ये यूजही करू शकता किंवा टाकूनही देऊ शकता. तर आपल्याला पहा नारळाचं छान असं मध्यम कन्सिस्टन्सीचं दूध मिळालेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवते आणि आलं, लसूण, कोथिंबीरीचं एक वाटण आपल्याला तयार करायचंय ते वाटून घेते. तुम्ही याच्यामध्ये आवडीप्रमाणे 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता. तिखटपणा त्याने वाढतो. आणि पहा थोडंसं पाणी टाकून मी याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. या 2 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, त्या आपल्या तयार आहेत. चला आता मेन रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये मी 3 चमचे मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण हळद मिठामध्ये मॅरिनेट करून ठेवलेल्या ज्या प्रॉन्स आहेत त्या अगदी 1 मिनिटासाठी अलटीपलटी करून फ्राय करून घ्यायच्या आहेत. कोळंबी अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे त्याची चव अजून वाढते. त्यामुळे मी अगदी अर्धा ते 1 मिनिट या प्रॉन्सला फ्राय करून घेतलेला आहे. ही स्टेप नक्की करा. तुम्ही पाहाल तुमच्या ग्रेव्हीची टेस्ट खूप वाढलेली असेल. तर अशा प्रकारे मी सगळी कोळंबी थोडी थोडी करून तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे फक्त 1 मिनिटांसाठी. तर आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घेतले होते आणि त्यांना आता मी फ्राय करून घेते. तेल थोडंसं कमी वाटतंय, मी एक पळीभर तेल याच्यामध्ये टाकणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी किंवा जास्त वापरू शकता. तर कांद्याला आपल्याला 3 ते 4 मिनिट सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. पहा कांदा आता मऊ झालेला आहे, फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर 1 टोमॅटो मी कांद्याप्रमाणेच बारीक कापून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकून याला 2-3 मिनिट फ्राय करते. टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये मी 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. तिखट मिरची पावडर आहे ही. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली, पाव चमचा मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा धणे पावडर. हा आहे मीठ मसाला. तुम्ही फिश मसाला सुद्धा वापरू शकता. इतकेच मसाले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत. त्याचसोबत मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरलेली आहे, पण ती मी नंतर टाकलेली आहे.
तर आता याच्यामध्ये आपलं आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण टाकून घ्यायचंय आणि याला 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचंय. याच्यामुळे कांदा टोमॅटो अजून सॉफ्ट होतो. तरीही याला आणखी मऊ बनवण्यासाठी मी याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवणार आहे आणि लो गॅस फ्लेमवर याला एक वाफ काढून घेणार आहे. याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे कांदा टोमॅटोची ती छान अशी एकजीव बनते, सॉफ्ट बनते. तर पहा 2 मिनिट छान हे फ्राय झालंय, तेल पण सुटलेलं आहे याला. आता याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध टाकून घ्यायचं आहे. नारळाचं दूध टाकताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, म्हणजे ते फुटत नाही आणि त्याला सतत हलवत राहायचं. या नारळाच्या दुधाला आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि हे आटल्यानंतर त्याला सुद्धा छान असं तेल सुटतं. तर पहा, काश्मीरी मिरची पावडर टाकायची राहिली होती, ती मी इथे टाकली. अर्धा ते 1 चमचा ती टाकलेली आहे, यामुळे कलर छान येईल आपल्या ग्रेव्हीला. तर आता नारळाचं दूध संपूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असं तेल सुटलंय मसाल्याला. यावेळी आपल्याला याच्यामध्ये प्रॉन्स टाकून घ्यायचे, जे आपण 1 मिनिटभर शॅलो फ्राय केले होते आणि यांना फक्त आता मिक्स करायचे. कोळंबीला मॅरिनेट करताना आपण मीठ आणि हळद टाकलेली होती, ते पुरेसं आहे. त्यामुळे मसाल्यांमध्ये मी फक्त पाव चमचा हळद आणि मीठ टाकलं होतं. ते अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचंय. तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. मिक्सर जारमध्ये मी 1 कपभर गरम पाणी टाकलं होतं आणि तो जो मिक्सर जारला चिकटलेला मसाला आहे तो मिक्स करून मी यामध्ये टाकलं आणि वरून अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपली ही जी प्रॉन्स मलाई करी आहे ती खूप जास्त पातळ नसते आणि अगदी सुकी सुद्धा नसते. त्यामुळे त्याची मध्यम कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 कप पाणी याच्यामध्ये टाकायचंय आणि लो गॅस फ्लेमवर आपल्याला याला झाकून 4 ते 5 मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. पहा, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपली प्रॉन्स मलाई करी रेडी आहे. याच्यामध्ये आपण जे नारळाचं दूध वापरलं त्याच्यामुळे या करीला खूप छान असा मऊसूतपणा येतो. खाताना तो जाणवेल तुम्हाला. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी वेगळी चव बनते, खूप रिच फ्लेवर असतो या करीचा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत या रेसिपीला तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. ही कोळंबीची करी दिसायला जितकी मस्त दिसतीये त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने ती टेस्टी आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. माझ्या सांगण्यावरून ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टिल देन बाय बाय फ्रेंड्स.